आज आपण उपोषणाला बसलेलो आहोत, काय सांगाल, काय मागण्या आहेत? आज आम्ही उपोषणाला बसलो कारण का त्या गाड्या आम्हाला गोडवानला येत नाहीत. आता त्यांनी शासनाने असं केलेलं आहे की गोडवानलाच गाडी जाऊ द्यायची नाही. त्याच्यामुळं आमचं काम संपलंय आणि आम्ही बरेच दिवसापासून काम करतो. पण त्या कामाचं आता काय काय पुढं काय करावं ही कळना गेले. तर ते शासनानं आम्हाला कामाची व्यवस्था करावी एवढं बोलून मी 2 शब्द बंद करतो. नाव सांगा. शंकर नामदेव केंचे. शासनानं आमचे उपासमार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थेट वाहतुकीमुळं आमच्या हाताला काम राहिलेलं नाही. काय तर शासनानं माथाडी बोर्डानं रेट ठरवलेला त्या रेटनं आम्हाला इकडलं बी काम द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. काय तुमचं काम बंद झालंय, काय फरक पडला? आमचं थेट वाहतूक झाल्यामुळं जी एफशाहून गोदामला गाडी येत होती ती आम्ही हाताळून की गाडी खाली करून काटा करून थापी मारत होतो आणि तिथून दुकानदाराला भरत होतो. ते आता काम राहिलेलं नाही आमचं. त्याच्यामुळे तुमच्या जीवनमानावर काय बदल? आमच्यावर उपासमारीची वेळ यायला लागली, हाताला काम राहिलेलं नाही. आता मागणी काय? आता मागणी हीच की माथाडी बोर्डानं रेट ठरवलेला त्या रेट प्रमाणे आम्हाला हिकलं काम द्यावं. तुमचं नाव सांगा. बंडू कांबळे. काय मागणी? महाराष्ट्र शासनानं 2026 मध्ये शासकीय धान्य गोदामाचे टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्टदार माल वाहतूक कॉन्ट्रॅक्टदारालाच हमाली सहित कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे. आम्ही 25 ते 30 वर्ष झालं गोदामात हमाली काम करतो, उतराई आणि भराईचं काम करतो. आता शासनानं नवीन टेंडर नियोजन काढलेलं आहे GR, आणि त्या GR मध्ये हमालाचा कुठंही उल्लेख नाही. त्या वाहतूक ठेकेदाराला थेट वाहतूक एक्साईड डेपो पासून ती थेट दुकानदारापर्यंत वाहतूक दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही 25-30 वर्ष तिथं काम करतो. आता आमच्या हाताला काम राहिलेलं नाही. आमची धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे एकच विनंती आहे की आम्हाला आमचा रोजगार भेटावा, आम्हाला आमची हमाली भेटावा, जेणेकरून माथाडी महामंडळात आमची लिव्ही फंड सर्व्हिस तिथं जाईल. आता वाहतूक ठेकेदाराकडे जर गेलं तर ते आम्हाला कामच भेटत नाही. आणि एक बोला.